सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा। आहेत पूर्वरूप संधी आणि पररूप संधी। तर पूर्वरूप संधी म्हणजे नेमकं काय ते आता आपण पाहणार आहोत। कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो, याला पूर्वरूप संधी असे म्हणतात। उदाहरण पहा, चांगले अधिक असे। या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ए आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ हे दोन आपल्याला इथे एकत्रित आलेले दिसून येतात। आता आपल्या म्हटल्याप्रमाणे एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी पहिला स्वर कायम राहतो। जसे की आता आपला इथं ए हा पहिला स्वर आहे आणि अ हा दुसरा स्वर होता, तर हा दुसरा लोप पावतो आणि या दोघांचे मिळून ए हे आपल्याला नवीन वर्ण तयार होतो आणि आपला जोड शब्द तयार होतो चांगलेसे। दुसरं उदाहरण पहा, साजे अधिक असा। या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ए आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ हे आपल्याला इथे दिसून येतात। यापैकी अ म्हणजे दुसऱ्या शब्दातील स्वर दुसरा स्वर लोप पावतो आणि पहिला स्वर कायम राहतो म्हणजेच ए, म्हणून आपल्याला जोड शब्द मिळतो साजेसा। तिसरं उदाहरण आहे लाडू अधिक आत। या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ असे भेटतात आणि यामध्ये नियमाप्रमाणे दुसरा स्वर लोप पावतो, पहिला कायम राहतो आणि आपला जोड शब्द तयार होतो लाडूत। म्हणून अशा प्रकारे होणाऱ्या संधीला काय म्हणायचे आपल्याला? मग पूर्वरूप संधी। दुसरा प्रकार पहा, पररूप संधी। मराठी शब्दांचा संधी होताना कधी कधी पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो आणि दुसरा स्वर कायम राहून संधी होतो, यालाच पररूप संधी असं म्हणतात। उदाहरण पहा, न उमजे। या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ। आता म्हटल्याप्रमाणे इथे दुसरा स्वर कायम राहतो आणि पहिला स्वर लोप पावतो आणि आपला जोड शब्द तयार होतो नुमजे। हर एक या संधीमध्ये आपल्याला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मिळतो ए। आता या ठिकाणी ए हा स्वर कायम राहतो आणि अ हा स्वर इथे लोप पावतो आणि आपला जोड शब्द तयार होतो हरेक। घर अधिक ई। या ठिकाणी घर या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ हा इथे लोप पावतो आणि दुसऱ्या शब्दातील स्वर पहिला वर्ण ई हा इथे कायम राहतो आणि आपला जोड शब्द तयार होतो घरी। अशा प्रकारे दुसरा स्वर कायम राहून पहिला स्वर जिथे लोप होतो तिथे पररूप संधी होते आणि जिथे दुसरा स्वर लोप पावतो आणि पहिला स्वर कायम राहतो तिथे पूर्वरूप संधी होते। चला आणखीन आपण पुढे वळूया। आता स्वरसंधी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, तर त्या स्वरसंधीचे काही नियम आहेत ते आता आपण पाहणार आहोत। ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्याच जातीतील एकच स्वर दीर्घ येतो। उदाहरण पाहूयात, गिरी अधिक ईश। आता या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई आहे। आता या दोन्ही ई तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ म्हणजे हे एकच स्वर आहे। ही आहे पहिला ऱ्हस्व ई आणि ही दुसरी ई। मग म्हटलेल्या नियमाप्रमाणे स्वरापैकी आपल्याला दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यामुळे त्याच जातीतील म्हणजेच इथे ई ऱ्हस्व ई लोप होऊन दीर्घ ई इथे राहते आणि आपला जोड शब्द तयार होतो गिरीश। आता दुसरं उदाहरण पहा, राजा अधिक आश्रय। या ठिकाणी आ आणि आ हे दोन स्वर लागोपाठ आलेले आहेत आणि या ठिकाणी नियमाप्रमाणे दीर्घ स्वर राहतो आणि आपला शब्द बनतो राजाश्रय। दुसरं उदाहरण पहा, भू उद्धार। या शब्दांमध्ये आपल्याला दोन स्वर लागोपाठ आलेले दिसतात, दीर्घ उ आणि ऱ्हस्व उ। या ठिकाणी नियमाप्रमाणे ऱ्हस्व उ जे आहे त्याचं इथे काय होतं
लोप होतो आणि दीर्घ ई इथे राहते आणि आपला शब्द मिळतो भूधार. अनाथ आश्रम, या ठिकाणी अनाथ आणि आश्रम यामधील अ आणि आ हे दोन स्वर इथे लागोपाठ आलेले आपल्याला दिसतात. नियमाप्रमाणे ऱ्हस्व स्वर लोप पावतो आणि दीर्घ स्वर इथे राहतो आणि आपला शब्द बनतो अनाथाश्रम. स अभिनय, या ठिकाणी अ हे दोन स्वर ऱ्हस्व स्वर इथे लागोपाठ आलेले आपल्याला दिसून येतात. मग नियमाप्रमाणे ऱ्हस्व स्वर जर आले असतील लागोपाठ तर ऱ्हस्व स्वर एकाऐवजी तिथे आपल्याला एकच दीर्घ स्वर येतो. म्हणून इथे आपल्याला साभिनय हा जोड शब्द मिळतो. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास म्हणजेच ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आल्यास त्या दोहोंऐवजी ए होतो आणि उ ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास ओ होतो व रू आल्यास अर येतो. यालाच संस्कृतमध्ये गुण म्हणतात. तसेच एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो याला आदेश असे म्हणतात. उदाहरण पाहूयात आपण. अ अधिक ई बरोबर इथे म्हटल्याप्रमाणे अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास म्हणजे जिथे अ पुढे ऱ्हस्व ई आली मग या दोघांचं काय होणार आहे ए झाला आणि आपला शब्द बनला आहे राष्ट्र अधिक इतिहास म्हणजेच राष्ट्रेतिहास. आता आ अधिक उ म्हणजेच आ पुढे आपल्याला ऱ्हस्व उ आलेला दिसून येतो. मग या दोघांचं मिळून काय होणार आहे ओ आणि मग आपला शब्द बनणार आहे महा अधिक उत्सव म्हणजेच महोत्सव. तिसरं उदाहरण पहा. अ अधिक दीर्घ ई बरोबर काय होणार आहे मग आपलं अच्या पुढे ई आलं तर ए, अगदी बरोबर. आणि मग आपला शब्द बनतो गण अधिक ईश म्हणजेच गणेश. चौथं उदाहरण पहा. आ अधिक दीर्घ ई यांचं सुद्धा काय होणार आहे एकत्र वर्ण ए म्हणून आपला शब्द काय बनतो पहा राजा अधिक ईश राजेश. अ अधिक उ अच्या पुढे जर ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आला तर आपल्याला एकच वर्ण तयार होतो तो आहे ओ आणि आपला शब्द बनतो इथे पहा प्रश्न अधिक उत्तर प्रश्नोत्तर. आ अधिक उ म्हणून आपला वर्ण तयार झाला ओ आणि शब्द तयार होतो गंगा अधिक उदक गंगोदक. अ अधिक रू म्हणजेच अच्या पुढे जर रू आला असेल तर या दोहोंबद्दल आपल्याला एकच वर्ण मिळतो आणि तो आहे अर आणि आपला शब्द कसा बनतो पहा देव अधिक ऋषी आणि आपला शब्द बनलेला आहे देवर्षी. आ अधिक रू आ पुढे परत रू आला म्हणजेच काय होणार आहे अ असू द्या किंवा आ असू द्या त्याच्या पुढे जर रू आला असेल तर आपलं वर्ण एकत्र मिळणार आहे तो आहे अर आणि आपला शब्द बनेल राजा अधिक ऋषी म्हणजेच राजर्षी. अशा प्रकारे अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोहोंऐवजी ए होतो आणि उ किंवा उ आल्यास म्हणजेच ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास ओ येतो आणि रू आल्यास अर येतो आणि अशा प्रकारे आपल्याला संधी झालेली दिसून येते. पुढचा नियम पहा. अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल एकच ऐ येतो आणि ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्याबद्दल औ येतो. याला वृद्ध्यादेश असे म्हणतात. उदाहरणार्थ सदा अधिक एव म्हणजे इथे कोणते दोन स्वर आले ते का पाठोपाठ आ आणि ए. मग या दोहोंबद्दल आपल्याला एकच वर्ण मिळणार आहे तो आहे ऐ आणि आपला शब्द बनणार आहे सदैव. दुसरं उदाहरण पहा. जल अधिक ओघ या ठिकाणी आपल्याला पहिल्या शब्दातील अ दुसऱ्या शब्दातील ओ हे दोन स्वर इथे एकत्र आलेले दिसून येतात आणि या दोहोंबद्दल इथे औ हा एकच वर्ण आपल्याला मिळतो आणि आपला शब्द बनतो जलौघ. गंगा अधिक ओघ या ठिकाणी पहिल्या शब्दातील आ दुसऱ्या शब्दातील ओ हे दोन स्वर आपल्याला इथे एका पाठोपाठ आलेले दिसतात आणि त्या दोहोंबद्दल औ हा एकच वर्ण मिळून आपला शब्द बनतो गंगौघ. महा अधिक औदार्य या दोन शब्दामध्ये आपल्याला पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर आ
आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण औ हे दोन इथे एकत्र येतात आणि या दोहोंचा आपल्याला एकच वर्ण भेटतो, तो आहे औ, आणि आपला शब्द बनतोय महोदार्य. चला तर मग आता चौथा नियम आपण पाहूयात. ऱ्हस्व ई, ऱ्हस्व उ, रू यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई बद्दल ये येतो. उ, ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ बद्दल व आणि रू बद्दल र हे वर्ण येतात. अशा प्रकारे ए, व, र असे बदल होतात आणि या झालेल्या बदलालाच आपण यनादेश असं म्हणतो. चला आपण काही उदाहरणं पाहूयात. पहिलं उदाहरण आहे प्रीती अधिक अर्थ. या ठिकाणी ई आणि अ हे स्वर इथे एका पाठोपाठ आलेले दिसतात आणि या दोन स्वरांचाच एक वर्ण आपल्याला मिळतो, तो आहे य, आणि अ इथे कायम राहून म्हणजेच आपल्याला वर्ण मिळालेला आहे य आणि आपला शब्द बनतो प्रीत्यर्थ. चला आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात. अति अधिक उत्तम. या ठिकाणी पहिल्या शब्दातील ऱ्हस्व ई, दुसऱ्या शब्दातील ऱ्हस्व उ हे विजातीय स्वर एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. या दोहोंबद्दल आपल्याला एक वर्ण भेटतो, तो आहे य, आणि उ म्हणजेच आपल्याला वर्ण मिळतो यू आणि आपलं शब्द बनतो अत्युत्तम. मनु अधिक अंतर. या ठिकाणी उ आणि अ हे दोन स्वर एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. या उ बद्दल इथे व झालेला आहे आणि दुसरा वर्ण इथे कायम राहतो आणि तो त्या दोहोंबद्दल एकच वर्ण आपल्याला मिळतो, तो आहे व, आणि आपला शब्द बनतो मनवंतर. शेवटचं उदाहरण पहा. मात्र अधिक आज्ञा. यामध्ये पहिला स्वर आपल्याला भेटतो रू आणि दुसरा वर्ण आपल्याला भेटतो, दुसरा स्वर आपल्याला भेटतो आ. तर रू बद्दल र होतं आणि दुसरा स्वर हा तसाच राहतो आणि या दोहोंबद्दल रा हा नवीन वर्ण आपल्याला मिळतो आणि आपला संधी होऊन आपला नवीन शब्द तयार होतो मात्राज्ञा. अशा प्रकारे आपल्याला हे नियम समजून घेता येईल. चला आता पुढचा नियम आपण पाहूयात. ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे ऐ, आय, अव, आव असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. ने अधिक अन. या ठिकाणी आपल्याला यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ए आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ इथे आलेले दिसून येतात. यामध्ये ए या स्वरापुढे कोणताही स्वर आला असेल तर त्याचं काय होणार आहे, मग ऐ हा नवीन वर्ण आपल्याला इथे मिळतो. हा आदेश यामध्ये घडतो आणि आपला नवीन शब्द बनतो नयन. दुसरं उदाहरण पहा. गय अधिक अन. या ठिकाणी ऐ हा स्वर आहे आणि या स्वरापुढे दुसरा कोणता स्वर आलेला आहे, अ हा स्वर आलेला आहे आणि या ऐ पुढे हा अ स्वर आल्यामुळे त्यात कोणता बदल झाला, मग या ऐ बद्दल आय हा वर्ण इथे आलेला आपल्याला दिसून येतो आणि हे अ त्यातच मिसळून आय म्हणजेच आपला शब्द बनला गायन. तिसरं उदाहरण पहा. गो अधिक ईश्वर. यामध्ये ओ हा स्वर आपल्याला दिसून येतो आणि ओ या स्वरापुढे दीर्घ ई हा स्वर आलेला दिसून येतो. ओ जर आला असेल तर ओ बद्दल आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, औ. म्हणून औ अधिक ई आणि अवी हा वर्ण तयार होऊन इथे आपला शब्द बनतो गवीश्वर. 9 अधिक इक. या ठिकाणी पहिल्या शब्दातील औ हा स्वर, दुसऱ्या शब्दातील ई हा स्वर आपल्याला इथे मिळतो आणि औ या स्वरापुढे जर दुसरा स्वर आला असेल तर त्यात कोणता बदल होतो, त्याबद्दल आपल्याला घ्यायचा आहे आव. आव अधिक ई आवी आणि आपला शब्द बनतो नाविक. पो अधिक अन. या शब्दांमध्ये आपल्याला पहिल्या शब्दातील ओ हा स्वर आणि दुसऱ्या शब्दातील अ हा स्वर आलेला दिसून येतो. तर ओ या स्वरापुढे दुसरा कोणताही स्वर जर आला असेल तर त्या ओचं आपल्याला काय करायचं आहे, औ अधिक औ आणि आपला शब्द बनलेला आहे पवन.
अशा प्रकारे स्वरसंधीचे हे जे काही नियम आहेत त्या नियमांचा आपल्याला अभ्यास करून स्वरसंधी कशी करतात आणि स्वरसंधी कोणती आहे हे ओळखता येईल. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा.